काल सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला होता राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांबाबतच्या, त्याबाबतचा हा महत्त्वाचा आणखी एक पुढचा माहिती. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना तुरुंगातून सोडणार असल्याची माहिती मिळते. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. संथन मुरुगन पेरारीवलनला तुरुंगातून सोडणार असल्याची माहिती कळते. 22 वर्षांपासून ते तुरुंगामध्ये होते आणि त्यामुळे आता त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना लवकरच तुरुंगातून सोडू असं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी निर्णय घेतलेला आहे. कालच सुप्रीम कोर्टाने यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि त्यापुढे आता तामिळनाडूमधून याबाबतचा महत्त्वाचा निर्णय बाहेर येतोय. तो म्हणजे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना तुरुंगातून सोडणार असल्याचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हा निर्णय घेतलेला आहे. संथन मुरुगन आणि पेरारीवलन हे राजीव गांधी यांचे हत्येकरी आहेत. गेल्या 22 वर्षांपासून ते तुरुंगामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना आता सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल असं जयललिता म्हणतात. नेमकं काय कारण असावं याबाबतच्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी निर्णय घेतलेला आहे. राजीव गांधींचे जे हत्येकरी आहेत संथन मुरुगन पेरारीवलन यांना तुरुंगातून सोडणार आहेत. काल सुप्रीम कोर्टाने त्याच्याविषयी एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. 11 वर्षांहून जास्त काळ झालेला होता या सगळ्या बाबतची याचिका करण्यासाठी आणि त्यामुळे शेवटी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यापुढे जाऊन आज त्याबाबतची आणखी महत्त्वाची बातमी आहे ती तामिळनाडूमधून. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. संथन मुरुगन आणि पेरारीवलनला तुरुंगातून सोडणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कारण गेली 22 वर्ष हे तिघे जण तुरुंगामध्ये आहेत. अर्थात याचे पडसाद नेमके काय असतील, काय नेमक्या याबाबतच्या या निर्णयाबाबतच्या प्रतिक्रिया येतील, जयललिता यांनी नेमका हा निर्णय का घेतला असावा, या सगळ्याबाबतचे जे अपडेट्स आहेत ते आपल्याला काही काळानंतर कळतीलच. मात्र सध्या याबाबत आणखी चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत. रश्मी, एक महत्त्वाची माहिती मिळते, तामिळनाडू सरकार निर्णय घेत आहे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना तुरुंगातून सोडण्याचा. काय आपल्याकडे अपडेट्स आहेत? अनुपमा, जी माहिती मिळाली तशी स्वतः जयललितांनी सकाळी कॅबिनेट बैठक घेतलेली होती आणि तामिळनाडू असेंब्ली पुढे ते हे रेझोल्युशन आणणार आहेत. राजीव गांधींचे जे 3 मारेकरी होते ज्यांची काल जी शिक्षा आहे, जी फाशीवर जन्मठेपेपर्यंत केली आहे, त्याच्या व्यतिरिक्त नलिनी देखील आहे, पेरारीवलन पण आहे ह्यामध्ये. या 4 जणांना अशा पद्धतीने सोडून देण्याचा निर्णय कुठेतरी तामिळनाडू सरकारने घेतला. आपल्याला माहिती आहे काल जेव्हा सुप्रीम कोर्टाने ही फाशी शिक्षा जेव्हा जन्मठेपेची केली तेव्हा स्वतः डीएमकेचे करुणानिधी यांनी मागणी केली होती की मी तामिळनाडू सरकारला विनंती करतो की त्यांनी सोडून देण्यात यावं. अशा पद्धतीचा कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे. हा निर्णय विधानसभेकडे जाऊन हा प्रस्ताव आता त्यांना केंद्र सरकारकडे ते पाठवणार आहेत. तर जयललिता यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की 3 दिवसात जर केंद्र सरकारचा उत्तर नाही आलं तर मग आम्ही त्यांना सोडून देण्याची कारवाई करणार आहोत. परंतु आपण बघतोय की निवडणुका जवळ आल्यावर कशा पद्धतीचे एक राजकीय निर्णय घेण्यात येत आहेत जेणेकरून की तमिळ लोकांच्या ज्या भावना आहेत, अस्मिता आहेत, त्या जपण्याचा कुठेतरी प्रयत्न करण्यात घातक ठरतील पुढे. अनुपमा. नक्कीच रश्मी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. आणि याबाबतच्या काही आणखी अपडेट्स आल्या तर आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. कॅबिनेटची एक बैठक झाली तामिळनाडूची आणि त्यामध्ये एक हा महत्त्वाचा निर्णय बाहेर आलेला आहे. 7ही जे मारेकरी आहेत राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातले हे जे सगळे आरोपी आहेत या सगळ्यांना तुरुंगातून सोडण्यात येणार आहे आणि यामध्ये या तिघांचा सुद्धा समावेश आहे ज्यांना काल फाशीची शिक्षेवरून जन्मठेपेची शिक्षा घटवण्यात आली होती. या तिघांचा सुद्धा समावेश आहे. एकंदरीत 7 जण आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणि या सगळ्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र शासनाकडे त्याबाबतचा प्रस्ताव आता तामिळनाडू सरकार पाठवणार आहे. Who assassinated Rajiv Gandhi ji should not be given any relief. That was the position of the Attorney General. Now that the court has rendered a decision, we naturally must abide by the decision of the court. We may or may not agree with it, but we abide by the decision of the court. कपिल सिब्बल यांची ही प्रतिक्रिया होती. एकंदरीतच राजीव गांधी हत्याकांडाचा घटनाक्रम कसा होता ते एकदा पाहूया. 21 मे 1991 त्यांची हत्या झाली होती. राजीव गांधी हत्याकांडाचा आपण घटनाक्रम बघतोय. 22 आपण बघतो राजीव गांधी हत्याकांडाचा घटनाक्रम.
एकंदरीतच यावर आणखी चर्चेसाठी सध्या आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक आहेत अभय देशपांडे. आपण त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार सर. आता जी महत्त्वाची बातमी येते तामिळनाडू सरकारच्या निर्णयाविषयी, सातही जे राजीव गांधी हत्याकांडामध्ये जे आरोपी होते त्यांना सोडण्याचा तुरुंगातून निर्णय घेण्यात आलेला आहे. जयललितांनी तसा निर्णय घेतलाय. अर्थात केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव त्या पाठवणार आहेत आणि 3 दिवसात उत्तर नाही आलं तर या सगळ्यांना तुरुंगातून सोडणार आहेत. नेमका हा निर्णय का घेतला गेला असावा? निवडणुका सगळ्या पुढच्या बघून हा निर्णय घेतला असावा का? काय नेमकं कारण असावं? अगदीच या निर्णयामागे निश्चितच राजकारण आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली की फाशीची शिक्षा देऊन खूप वर्ष झालेली आहेत आणि त्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी मला वाटतं की साधारणतः ठराविक कालावधीत व्हायला हवी होती, तशी ती झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने काल निर्णय घेताना सांगितलं की इतकी वर्ष जर प्रलंबित राहत असेल दयेचा अर्ज किंवा दयेची याचिका तर त्यांची जन्मठेपेमध्ये रूपांतर करावं म्हणून. आता असं आहे की ते ही मंडळी 20-22 वर्ष तुरुंगात आहेत आणि जन्मठेपेची शिक्षा साधारणतः आपण किमान 14 वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर सुटका करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्या अधिकाराचा जयललिता वापर करतील असा अंदाज कालच व्यक्त करण्यात येत होता, परंतु लगेच इतक्या तातडीने निर्णय अपेक्षित नव्हता, परंतु तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. यापूर्वीही आपण जर बघितलं तर त्यांची शिक्षा माफ व्हावी अशी भूमिका म्हणजे प्रियांका गांधी यांनी घेतली होती की यांनी आता म्हणजे जरी त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली असली तरी त्यांनी भोगलेली शिक्षा पुरेशी आणि त्यांना म्हणजे त्यांना फाशी देऊ नये अशी भूमिका त्यांनीही घेतली होती त्यावेळेस. त्यामागे स्वाभाविकच म्हणजे त्यांचं एक क्षमा करण्याची वृत्ती असेलच, पण त्यामागे राजकारणही नक्कीच आहे. आणि आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना तामिळ जनतेला एक मला वाटतं एक काहीतरी खुश करण्यासाठी त्यामागे हा निर्णय घेतला असावा आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार नक्कीपणे सरकारला आहे. एकंदरीतच तामिळनाडू सरकारची ही प्रतिक्रिया अपेक्षित होती असं म्हणायला हरकत नाही. अपेक्षित होती, कारण एकदा त्यांची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेत रूपांतर करताना ज्यावेळेस न्यायालय म्हणतं की 22 वर्ष शिक्षा भोगलेली आहे, 11 वर्ष त्यातली जर मर्सी पिटिशन किंवा दयाची याचिका जर प्रलंबित राहत असेल तर सरकार निर्णय घ्यायचं टाळत असेल, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करत नसेल, मला वाटतं की न्यायालयाने घेतलेल्या निर्णयावरच आता मला पुढे जाऊन जयललितांनी त्याच्या पुढचा निर्णय घेऊन त्यांना माफ करण्यात. धन्यवाद सर दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. अभय देशपांडे आपल्या बरोबर होते. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची आता तुरुंगातूनही सुटका होणार आहे आणि तसा निर्णय आता तामिळनाडू सरकारनं घेतलेला आहे. ही सगळी प्रतिक्रिया अपेक्षित होती असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर कोणकोणत्या मारेकऱ्यांची सुटका होणार आहे ते एकदा आपण पाहूया. यामध्ये मुरुगन आहे, पेरारीवलन आहे, संथन आहे. या तिघांची काल फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेप करण्यात आली होती आणि त्याचबरोबर नलिनी रॉबर्ट सारखे सुद्धा यामध्ये आरोपी आहेत. एकंदरीत 7 मारेकरी आहेत. या सगळ्यांना तुरुंगातून सोडणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.